या. तुम्ही आई तू कुठे गेले ते? अगं रेशन आणायला गेले ते. आज हे होते म्हणून निघवलं सगळं. म्हणजे रेशनच्या रांगेत उभी होती ना, ती धक्काबुक्की गोंधळ वरनं उन्हाची चिरीप लागली. एकदम चक्कर आली मला. कुणाचे कोण ओळख न पाळख. पुढे येऊन तरी सावरलं, शोधून आणलं आणि घरी घेऊन आले. हे रेशन. खरंच तुम्ही दाखवलेल्या माणुसकीबद्दल मी तुमच्यावर कसे मानू हेच कळत नाही मला. त्यात आभार कसले? अहो माणसानं माणुसकी दाखवली त्यात नवलते काय? अरे तुम्ही बसा ना, मी चहा घेऊन येते. अगं तू नको जाऊ, मी आणते चहा. हे बघ आई, तू आता स्वस्त बसून जा बघू, मी करून आणते चहा. शेजारच्या चाळीत राहता वाटतं. होय. नाव काय आपलं? सुरेश विचारे. सुरेश विचारे का? नोकरी विक्री कुठे करता? नाही, नोकरीच्या शोधात आहे मी. असं अजून मिळाली नाही नोकरी तुम्हाला? नाही. आमच्या ऑफिसमध्ये एक जागा खाली आहे, मी तुमच्यासाठी प्रयत्न करेन. हा पण तसं कशाला? आज शनिवार आहे, सोमवारी मीच तुम्हाला घेऊन जाईन ऑफिसमध्ये. या ना, या. तुम्ही बसा, मी येतच आता. बोले तुम्ही जरा आत या. गुड मॉर्निंग सर. अहो तुम्ही चाललात कुठे? मॅनेजर साहेब आत्ताच आले. चला तुमचा इंटरव्ह्यू करून देतो. इंटरव्ह्यू उद्या घेतला तर नाही का ना? तेवढ्याच जागा भरली म्हणजे. चला बघू. मे कम इन सर? येस, कम इन. सर त्या जागेसाठी माझ्या ओळखीच्या ग्रहस्थांना घेऊन आले मी. तुम्ही असं करा, त्यांना आमच्या असिस्टंट मॅनेजरकडे घेऊन चला. ओके, थँक्यू सर. दॅट्स ऑल राईट. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस. यांना मॅनेजर साहेबांनी त्या जागेच्या इंटरव्ह्यूसाठी पाठवलंय. आता यू कॅन गो. हॅव अ सीट. बसा बसा. आपलं नाव काय? सुरेश विचारे. छान. शिक्षण? मॅट्रिक पर्यंत झालंय. मॅट्रिक पर्यंत? अरे वा. बरं, शॉर्ट हँड? नाही. टायपिंग? नाही. नाही. मग बुक किपिंग? नाही. नाही. मग पूर्वीचा काही अनुभव? नाही हो. हा मग तुम्हाला येतं तरी काय? अहो पण मी हळूहळू शिकेन. हळूहळू शिकेन. अहो ही काय शाळा आहे? हे ऑफिस आहे ऑफिस. आमच्याकडचा प्यून हा मॅट्रिक्युलेट आहे आणि प्रत्येक क्लार्क क्वालिफाईड आहे. ग्रॅज्युएट. कळलं का? कुबेर इंडस्ट्रीज म्हणजे तुम्हाला काय सामान्य कंपनी वाटली होय? अहो पण वाटेल ते काम करायची माझी तयारी आहे. बा त्याचा इथं उपयोग होणार नाही. आणि काय आहे, आमच्या इथे जी जागा खाली आहे ना, त्याकरता आम्हाला एका क्वालिफाईड माणसाची गरज आहे. आणि मला नाही वाटत तुमच्या मॅट्रिकच्या सर्टिफिकेटावर तुम्हाला कोणी नोकरी देईल. तेव्हा तुम्ही यू कॅन जा. जगाच्या उघड्या मैदानात उतरल्याशिवाय कसं करणार तुला? वडिलांचं नाव न सांगता एक साधा माणूस म्हणून जगाच्या बाजारात पाऊल टाकशील
तेव्हा तुला हे कळून येईल की वेळेला 2 रुपये मिळवणं देखील किती कठीण आहे ते. काय करतोय तिथं हे वैभव आणि आराम सोडून लाखो रुपयांच्या मालकावर ही पाळी यावी? अरे कसले घेऊन बसलास मास्तर आणि ती 1000 रुपयांची प्रतिज्ञा. हे सार वैभव तुझी प्रतीक्षा करतय महेश. परत ये महेश, परत ये. तुझ्या वडिलांचा तू एक विश्वस्त आहेस. तुला जर गुरुदक्षिणा द्यायची असेल तर तुझ्या कमाईच्या पैशाची दे. मास्तर, माझ्या स्वकष्टाचे 1000 रुपये मिळवल्याशिवाय मी तुम्हाला तोंडही दाखवणार नाही आणि वडिलांच्या एका पहिलाही स्पर्श करणार नाही. तुमच्या पायाच्या खाली. सुरेश सुरेश किती रे मॅन यो रे. अरे बाहेर राव रे, बाहेर यो रे. तू काय गुड न्यूज दिता मरे. अरे आपला बॉस आणि तुका फाल्यासून परमनंट केला मरे. ये घे घे घे. कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स. ओ ओ पिढे घ्या पिढे. अरे इतके दिवस कुठं बेपत्ता होतात? नोकरीच्या शोधात. मिळाली हो, मग त्याबद्दलचे पेढे आणलेत ना. पण द्यायचे कसे? अंतर खूप आहे दोघांत. मला वाटतं आपण दोघं थोडं थोडं पुढे आलो तर अंतर कमी होऊ शकेल ना. तुमच्या कमाईचा पहिला पेढा मी देवापुढे ठेवून येते. हा, मुलांना दिलं की देवाला पोहोचलं असं म्हणतात आणि देवाने दिलेलं देवालाच काय परत करायचं? तुमच्यासाठीच आहे तो खास. आमचं तोंड गोड करा की पेढा देऊन. आम्हाला पेढा आवडतो.